नमस्कार. आम्ही सारे खळेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, मी नेहमी सांगत असतो ना, प्रयोग करा, प्रयोग करा, प्रयोग करा. माझा एक मित्र आहे, त्याने फारच मनावर घेतलं. वन फाईन मॉर्निंग त्याचा फोन आला. हॅलो. म्हटलं काय रे, काय झालं? नाही मी प्रयोग केलेत, तर ये तू घरी. म्हटलं कसले प्रयोग केलेत? काही नाही, असे वेगवेगळे पदार्थ केलेत मी 3-4. तर तू जरा टेस्ट करायला ना, तू सांगतोस ना प्रयोग करा. मी म्हटलं बरं बाबा. खरं म्हणजे छातीत धडकी पडली होती बरं का, कारण त्या माझ्या मित्रांना चहा सुद्धा करता येत नाही. आता ह्याने 4 पदार्थ केलेत म्हणजे जीवावर उदार होऊनच त्याच्या घरी जावं लागणार ना. म्हटलं ठीक आहे, घेतलं देवाचं नाव, त्याच्या घरी गेलो. असे 4 पदार्थ मांडले होते, दिसायला बरे होते, पण कसे लागतील याची काही खात्री नव्हती. म्हटलं चला मित्र आहे म्हटलं, नाही म्हणता येईना. पहिला घास खाल्ला पहिल्या पदार्थाचा, चांगला निघाला. चांगला निघाला म्हणजे चांगला वाटला पदार्थ. दुसरा घास खाल्ला, तोही चांगला झाला. तिसरा घास खाल्ला तिसऱ्या पदार्थाचा, तोही उत्तम निघाला. चौथा पदार्थ खाल्ला, तोही. अरे म्हटलं तुला काय झालंय, काय एनी प्रॉब्लेम? तूच बनवलेस का, कुठून बनवून आणलेस तू? तो म्हणे नाही नाही नाही, कसं आहे, मार्गदर्शन चांगलं मिळालं ना की असे पदार्थ होऊ शकतात. म्हटलं आयला, ह्याला कोणी केलं मार्गदर्शन? नाही नाही, हा साधा चहा सुद्धा करू शकत नाही आणि ह्याला मार्गदर्शन केलं आणि एवढे 4 पदार्थ उत्तम बनवले. नाही नाही, काहीतरी घोळ आहे. तो म्हणाला नाही रे बाबा, माझा एक डॉक्टर मित्र आहे आणि त्याची मुलगी आहे, त्या दोघांनी माझं ब्रेन वॉश केलं. त्यांनी मला सांगितलं तुला जगायचं असेल ना तर स्वतः काहीतरी करायला पाहिजे, आणि त्यांनी माझ्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे. मी खुश झालो. म्हटलं हायला, कोणतरी आहे यार मस्तपैकी जो असं काहीतरी शिकवू शकतो. मग त्यांना इथे बोलवायलाच पाहिजे ना, म्हणून त्याने इथे मी बोलवलेलं आहे. हां, आमच्या स्टुडिओत बोलवलेलं आहे. त्या डॉक्टर मित्राला आणि त्यांच्या कन्येला दोघांनी ते आमंत्रण दिलेलं आहे. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर प्रभुणे. नमस्कार. नाईस मीटिंग यू. मालविका लागवणकर. मालविका लागवणकर. ओके. वडील आणि मुलगी, बरोबर की नाही? वडील आणि मुलगी. घरी कोण कोण आहे? घरी मी, माझी मिसेस, त्याच्यानंतर ही आता आतापर्यंत घरी होती. त्याच्यानंतर मुलगा आणि सून आणि नात आहे मला एक. बर. ते दोघं म्हणजे मुलगा, सून आणि नात असे दोघं अमेरिकेमध्ये असतात सध्या. म्हणजे बेंगलोरला नोकरी करतात ते. बर. परंतु नोकरीनिमित्त ते आता सध्या अमेरिकेमध्ये आहेत. बर. आणि हिचं लग्न झाल्यावर हिचे मिस्टर आता अमेरिकेमध्येच आहेत. बरं, तुझे यजमान काय करतात? तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आता अमेरिकेमध्ये त्याच्यातल्याच पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. तुम्ही मूळचे? मी मूळचा वाईचा. बरं. तिथे माझं हॉस्पिटल आहे, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ आहे मी. आणि त्या निमित्ताने स्त्रियांच्या आरोग्याशी निकटचा संबंध आल्यामुळे हे स्त्री रोग तज्ञ म्हणण्यापेक्षा आता असं म्हणलं जातं की स्त्री आरोग्य तज्ञ असं म्हणलं पाहिजे. बरोबर. आणि आरोग्याचाच संबंध, रोगावर उपचार करणं हा डॉक्टरचा खरं धर्म नव्हे, तर त्यांनी आरोग्य सुधारण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रोग होऊ नये म्हणून, रोग होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं? आणि मग असं लक्षात आलं की आता तर मुलांच्यावर पण ताणतणाव आहेत. आता असं मी मध्ये ऐकलं की बालवाडीमध्ये 2 वर्षाच्या 2.5 वर्षाचा मुलगा घातला की त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन्स वाढलेली आहेत. आणि ते सगळा ताणतणाव आणि इतर सगळ्या गोष्टींचा म्हणजे माझ्या लहानपणी मी कधी 5वी-6वी पर्यंत अभ्यास केलेला मला आठवत नाही. म्हणजे मी 10वी पर्यंत 11वी पर्यंत सुद्धा अभ्यास केलेला. मला तेव्हा 11वी होती, पण तोपर्यंत सुद्धा मी अभ्यास केलेला मला आठवत नाही. मेडिकलला असताना सुद्धा आम्ही उडाणटप्पूपणा. आता जरा ते आता खूप आता मालविका, तू काय करतेस मला सांग? मी आर्किटेक्ट आहे आणि मी नंतर दिल्लीला पुढे 2 वर्ष लँडस्केप आर्किटेक्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. आता बाबांनी जे म्हटलं की प्रेशर येतं का, आता तू पुढच्या जनरेशनची आहेस, तर खरंच प्रेशर येतं का तुम्ही ओढवून घेता ते प्रेशर? हा, म्हणजे काही बाबतीत प्रेशर येतं, म्हणजे त्याला आता काही इलाज नसतो. जसं परीक्षा जवळ आली आणि तुम्ही अभ्यास करता, एका लिमिट पर्यंत किती प्रेशर तुम्ही घेणार आहात स्वतः हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. म्हणजे त्या परिस्थितीत सुद्धा काम राहून तुम्ही कसं, आणि जर काम राहिला तर मला या माझ्या आर्किटेक्चरच्या कोर्सनी तेच ऍक्च्युली शिकवलं की तो इतका पेशन्स टेस्ट करणारा कोर्स आहे की जर तुम्ही शांत माय डोक्याने शेवटपर्यंत करत राहिला तरच तुम्ही कम्प्लीट करू शकता जसं तुम्हाला हवंय. एक्झॅक्टली तुमच्या ऍज पर युअर एक्सपेक्टेशन स्वतःच्या ते तुम्ही करू शकता. त्याच्याशिवाय जर प्रेशर घेतलं त्या शेवटच्या मोमेंटला तर तुम्ही 100% चुका करता. ओके. आता आपण या मेंटल स्ट्रेस वरून आपण जरा खाण्याकडे वळूया, कारण चांगलं खाल्लं आणि त्यात थोडंसं आपलं मन गुंतलं तर आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. तुम्हाला खायला स्वतःला काय आवडतं? मला सर्व पदार्थ आवडतात. व्हेज नॉनव्हेज आवडतात. जरा जपून नॉनव्हेज जरा जपून खातो मी. मालविका, तुझ्या वडिलांनी बनवलेला कुठला पदार्थ तुला आवडतो?
ऍक्च्युली हा खूप म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण जेव्हा कधी बाबा किचन मध्ये शिरतो तेव्हा मी धास्तावून बसलेली असते की आता काय बाबा बनवणार आहे आणि काय कुठला प्रयोग नेमका खायला लागणार आहे. आणि त्याची कायम पहिली रिॲक्शन की प्लीज मी अजिबात नाही खाऊ शकत. काय इतकं वियर्ड कॉम्बिनेशन आहे, पण ते म्हणजे आता मला ऍटलिस्ट प्रूव्ह करायला पाहिजे, विश्वासार्ह सगळ्या गोष्टी बनवलेल्या की आता जे बाबा बनवतात ते मी अगदी डोळे झाकून खाऊ शकते. तुला स्वतःला खायला काय आवडतं? व्हेज नॉन व्हेज दोन्ही. समोर जे असेल ते नाही, माझ्या तशा आहेत काही आवडीनिवडी. खाचा खोचा आमच्या आवडीनिवडी भयंकर आहेत. म्हणजे ते असंच पाहिजे तसंच पाहिजे आणि अगदी अतिशय थोडं खायचं, पण चोखंदळपणे खायचं, पण सगळं चाखून बघायचं आणि काय आहे काय नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर खायचं थांबायचं कुठे हेही कळायला पाहिजे. खायचं थांबायचं कुठे त्याचं टेक्निक आहे. ओके, पण आता आपण चर्चा इथे थांबूया, कारण आपल्याला किचन कडे जायचंय. किचन वाट बघते. तुमच्या दोघांपैकी पहिलं कोण काय बनवणार आहे? मी दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? स्वीट पिझ्झा. स्वीट पिझ्झा आणि पापड कोन. पापड कोन. ओके. आणि डॉक्टर तुम्ही? आणि मी स्टफ्ड मशरूम्स विथ क्रीमी सॉस आणि कॉम्बो मिसळ. कॉम्बो मिसळ, वेगळ्या प्रकारची मिसळ. ओके. मालविका, आपल्या सहज विचारतो, तुझ्या माझ्यात हे घरी करून बघितलंय ना? हो, बघितलंय. हा, चला आता आपण किचन कडे जाऊया. मालविका आपल्या किचन मध्ये आलेली आहे. मालविका, आपली पहिली रेसिपी काय आजची? स्वीट पिझ्झा. स्वीट पिझ्झा. साहित्य सांगतेस मला काय काय? 1 कप सफरचंदाचा किस, 1 कप 1 वाटी कोमट दूध, पाऊण वाटी मैदा, त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर, वरती गार्निशिंगसाठी ग्रेटेड चीज, द्राक्षाचे काळ्या द्राक्षाचे काप, स्ट्रॉबेरीजचे काप, ओके, अननसाचे काप, बेदाणे आपल्याला जॅम मध्ये घालायचे, ओके, त्याच्यानंतर मोरावळा 1 टीस्पून, 1 टीस्पून लिंबाचा रस, दालचिनी पावडर 1 चिमूट, तीळ ते आपल्याला पिझ्झा बेसला लावायला लागणार आहे, 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ, त्याच्यानंतर बटर, 1 टीस्पून दाण्याचं कूट, ओके, 1 चिमूटभर वेलदोडा पावडर, त्याच्यानंतर मीठ, खोबरं, ओलं खोबरं ते पण आपण वरती गार्निशिंगसाठी घालणार आहे, 1 टीस्पून मध आणि 1 टीस्पून यीस्ट. दमायला नाही झालं तुला? मला ऐकून अरे केवढे. बरं मला सांग, हे सफरचंदचं काय एक्झॅक्ट केलंस तू? हे किसलेलं सफरचंद आहे फक्त. बाकी त्यात काही नाही, नथिंग एल्स. नाही, काहीच नाही. ओके, साहित्य लक्षात आलेलं. फक्त मला सांग, हे काय, व्हॉट इज दिस? हे आपण पिझ्झा बेस साठी बॅटर भिजवून घेतलंय. त्याच्यामध्ये पाऊण वाटी मैदा, नंतर त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत, नाचणीचं पीठ. ऍक्च्युली हा पिझ्झा बेस फक्त मैद्याचा असतो, बाहेर जो असतो तो, पण मी घरी करण्यासाठी थोडा न्यूट्रिशन्स बनावा म्हणून त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ 2 टेबलस्पून ऍड केलंय. त्याच्यानंतर दाण्याचं कूट आपण जाडसर कूट करून घेतलंय ते पण घालणार आहोत, ते पण असंच त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपण यीस्ट घालणार आहोत. ओके. तर ते यीस्ट पण दूध कोमट करून घेतलंय, कारण त्याच्यामध्ये यीस्टची ऍक्शन जास्ती चांगली होते. आणि त्याच्यात 1 चमचा आपण साखर घालणार आहोत. हे सगळं भिजवून हा गोळा तयार केलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष कृत्याला सुरुवात करूया. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. पहिले आपण हे पीठ आहे त्याचा लाटून पिझ्झा बेस तयार करून घेऊया. ओके. मैदा खालती थोडासा टाकून घ्यायला लागेल, म्हणजे तो चिकटणार नाही खालती. तीळ लावायचे आपल्याला त्याला थोडे त्याच्यावरती. हे आपण तीळ लावून आता ओव्हन मध्ये एकदा भाजून घेऊया. आणि किती टेम्परेचर? 180 डिग्रीजला 10 मिनिटं. 180 डिग्रीजला 10 मिनिटं. मी 360 डिग्रीज मध्ये असं फिरतो आणि जादू असं म्हणतो आणि खालून बेक केलेला जो आमचा रेडीमेड आहे तो बाहेर काढतो. आपण एक काम करूया, आपण हे जे आहे ते त्यात शिफ्ट करूया. म्हणजे काय होईल, तुला सजवायला बरं पडेल. आमच्याकडे बेक्ड आहे ना ऑलरेडी, मग कशाला वेळ घालायचा. ओके, आता काय करायचं मला सांग. आता आपण सफरचंदाचा जॅम बनवून घेऊया. सफरचंद आधी पॅन मध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी साखर, साखर विरघळेपर्यंतच आपल्याला, म्हणजे खूप कुक नाही करायचं आहे. साखर विरघळली की म्हणजे पुरे होणार आहे तेवढा. त्याच्यात आपण आता बेदाणे घालणार.
ओके. मग आपलं सहज मालविका विचारतो, हे आर्किटेक्चर तुला करावं असं कसं वाटलं ग, घरात डॉक्टर असताना? मला ऍक्च्युली म्हणजे जसं अनेक आर्ट्सची आवड आहे, त्याच्यात तसंच मला म्हणजे ड्रॉइंग काढणं आणि स्केचेस वगैरे ह्याच्या पण मला आवड होती. आणि ऍट द सेम टाइम मला फक्त ड्रॉइंग किंवा म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट किंवा अशा टाईपचं मला नव्हतं करायचं, कारण मला सायन्सची पण तेवढीच आवड होती. त्याच्यामुळे मी असा कोर्स शोधत होते की ज्याच्यामध्ये माझ्या आर्ट्स आणि म्हणजे आर्ट रिलेटेड क्वालिटीज आणि सायन्स दोन्हीची सांगड मी घालू शकेन. तर म्हणून मला आर्किटेक्चरचा कोर्स मी तेव्हा केला. आणि करता करता मला नंतर लक्षात आलं की मला लँडस्केप आर्किटेक्चर त्यातलं जास्ती आवडतंय, म्हणून मी त्याच्यामध्ये मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. त्याच्यात आता आपल्याला दालचिनी पावडर अगदी थोडीशी, वेलदोडा पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस. हा गॅस बंद केल्यावरच घालायचा, कारण लिंबू पिळून जर शिजवलं तर ते कडसर होतं. बरोबर. आता जॅम रेडी आहे आपला. ओके, आता काय करायचं मला सांग. आता आपण पिझ्झा बेसला आधी लोणी लावून घेऊया. तुझं लग्न कधी झालं? जून मध्ये, आता या वर्षी आत्ताच जून. 6 महिन्यापूर्वी. अच्छा अच्छा. काय नाव? मिस्टरांचं नाव काय? तेजस लागवणकर. तेजस. हा. अच्छा अच्छा. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज. अच्छा. तेजस. हो. ओके. त्याला काय व्हेज नॉनव्हेज खाण्याच्या बाबतीत कसं काय होतं? त्याला अतिशय आवड आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या आवडीनिवडी ऍक्च्युली काही नाहीये. हा. आणि ते साधारणपणे नवऱ्यांचे तसे नसतातच नाही का? नवरी मंडळी लगेच हो 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 आणि बायको मंडळी ऐका असं आहे ते. आता ह्याच्यावरती आपण सफरचंदाचा जॅम लावून घेऊया. ओके. ओके, हे मधल्या पोर्शन तर का तिथे मोकळा आपण ठेवलाय? आता मोरावळा लावणार आहोत. हा मोरावळा आपण घरी बनवलेला आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली थीम अशी आहे की जितक्या जास्तीत जास्त गोष्टी आपण घरी बनवू शकू तितक्या, म्हणजे विकतचा जॅम किंवा कारण विकतच्या जॅममध्ये प्रिझर्वेटिव्ह, अननॅचरल कलर, आर्टिफिशियल कलर्स हे सगळे असतात. त्याच्यामुळे मोरावळा, सफरचंद आणि वरती टॉपिंगला पण आपण जे वापरणार आहोत फळं त्याचे पण नॅचरल कलर आणि नॅचरल फ्लेवर्स मेंटेन केले, जितक्या मेंटेन करून आपण वापरू शकू तितकं चांगलं. आणि मधल्या भागात आपण मोरावळा घालणार आहोत. आणि त्या प्रत्येक फळांना त्याच्या स्वतःचे एक फ्लेवर्स आहेत, त्याच्यामुळे त्या आपण मेंटेन करू शकतो. ओके, व्हॉट आता नेक्स्ट? आपण गार्निशिंग करूया. की ही काळी द्राक्ष आहेत, हाफ कट केली. पायनॅपलचे तुकडे आता लावूया आपण. हे आपलं उगाच धरून ठेवलंय हातात, मी लावणार आहे तिकडे. उगाच संशय नको याला, खाणार आहे मी असा असं ते. त्यानंतर स्ट्रॉबेरीचे हाफ कट केलेले तुकडे. क्या बात आहे, दिसायला सुद्धा छान दिसतंय. आणि आपण हा थोडासाच बेक करणार आहोत. म्हणजे मगाशी ओव्हन मध्ये पिझ्झा बेस बेक केला, पण नंतर आपण हा फ्राय पॅन मध्येच गरम करणार आहोत. त्याच्यामुळे त्याचे जे सगळे ज्युसेस आहेत फळांचे तेही तसेच राहतील आणि मुख्य कलर तसाच्या तसा राहील. खूप बेक करण्याची तशी काही जरुरी नाही, आपण कच्ची फळं खात असल्यामुळे. अरे बरोबर पुरलं, हे राहिलं. ओके, आता काय? ओलं खोबरं. तुला रांगोळी वगैरे काढता येते? हो. वाईट राहत असल्यामुळे तिथे अशा अजूनही बऱ्यापैकी ट्रॅडिशनल गोष्टी आहेत काही. ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चीज घालणार आहोत. हा एक वेगळाच प्रकार आला, चीज. हा, ते पिझ्झा म्हणलं की चीज तर म्हणजे आता कसं झालं, खाली पिझ्झा आहे, मध्ये सगळं आपली भारतीय संस्कृती आहे आणि वरती परत चीज आहे. चीज. आणि चीजही फळांबरोबर म्हणजे आंबट गोड आहेत, त्याच्यामुळे काहीच म्हणजे हरकत नाही त्याच्यामध्ये खायला. अननस असं नुसतं राहिल्यानंतर तर खराब होतं. आणि सगळ्यात शेवटी आपण वरून मध घालणार आहोत. मध ही परत असाच नॅचरल आहे आणि त्याची फ्लेवर ऍक्च्युली या सगळ्या बरोबर अतिशय छान लागते. त्याच्यामुळे जस्ट वरण एक मधाचं. आता
आता आपण फ्राय पॅन मध्ये हा एक 5 मिनिटं गरम करूया. फक्त वरचं जे चीज आहे ते मेल्ट होण्या इतकं आणि सगळी फळं आणि सगळ्या गोष्टी एकत्रितपणे फक्त गरम होण्या इतकं एवढंच आपल्याला गरम करायचंय. त्याच्यामुळे झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं फक्त तो गरम करू. खाली काय तेल बिल काय सोडायचं नाही ना? नाही काही जरूर. 5 मिनिटांनंतर बाहेर काढायचं आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला सुरुवात करायची. साहित्य आणि कृती डॅन्ट्या डॅन. स्वीट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी सफरचंदाचा किस, 1 वाटी कोमट दूध, पाऊण वाटी मैदा, 1 वाटी साखर, किसलेलं चीज, काळी द्राक्ष, स्ट्रॉबेरीचे तुकडे, अननसाचे तुकडे, बेदाणे, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, दालचिनी पूड, तीळ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 1 चमचा दाण्याचं कूट, वेलची पूड, ओलं खोबरं, मीठ, मध आणि यीस्ट. कृती: पाऊण वाटी मैदा, 2 चमचे नाचणीचं पीठ, दाण्याचं कूट, यीस्ट, कोमट दूध आणि साखर हे मिश्रण एकत्र करून अर्धा तास भिजवून ठेवावं. तयार मिश्रणाचा पिझ्झा बेस लाटावा, त्यावर तीळ भुरभुरावे. तयार पिझ्झा बेस 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं बेक करून घ्यावा. पॅन मध्ये सफरचंदाचा किस, अर्धी वाटी साखर आणि बेदाणे हे मिश्रण एकत्र शिजवून घ्यावं. त्यामध्ये दालचिनी आणि वेलची पूड घालावी. आच बंद करून या जॅममध्ये लिंबाचा रस एकजीव करून घ्यावा. पिझ्झा बेसला बटर लावून घ्यावं. त्यावर सफरचंदाचा जॅम स्प्रेड करावा. बेसच्या मध्यभागी मोरावळा घालावा. काळी द्राक्ष, अननसाचे तुकडे, स्ट्रॉबेरीचे तुकडे बेसवर घालावे. त्यावर ओलं खोबरं, किसलेलं चीज आणि मध घालून पॅन मध्ये स्वीट पिझ्झा 5 मिनिटं वाफवून सर्व्ह करावा.